माझे नाव केदार भानुदास बिरादार आहे. मी इयत्ता 11वी विज्ञान शाखेत शिकत आहे. माणगाव जिल्हा रायगड महाराष्ट्र. माझ्या प्रकल्पाचे नाव अतिवृष्टीमुळे होणारे परिणाम आहे. महाराष्ट्रामध्ये यावर्षी अतिवृष्टीचा सामना करावा लागला. यावर्षी उन्हाळ्यामध्ये मे महिन्यातच भरपूर पाऊस पडायला सुरुवात झाला व जून महिन्यामध्ये पावसाळा सुरू झाल्याने काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाला सामना करावा लागला आहे. ते पाणी शेतात जाऊन शेतीचे व पशुधनाचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उपाययोजना. पूर परिस्थितीसाठी उपाययोजना करणे हे एक सामूहिक व सामाजिक जबाबदारी आहे. पूर परिस्थितीची निर्माण होण्यासाठी कारणे ग्लोबल वॉर्मिंग, औद्योगिक विकास यातून होणारे कार्बन उत्सर्जन आहे. ग्लोबल वॉर्मिंग थांबवण्यासाठी आपणास नवीन वृक्ष लावावे लागेल व वृक्षतोड थांबवावे लागेल. त्यामुळे कार्बन उत्सर्जन नियंत्रणात आणता येईल. आपण नवीन वृक्ष लावण्याची गरज नाही. निसर्ग स्वतः वृक्ष नियंत्रण करू शकतो. मानवाने फक्त वृक्षतोड थांबवावी पाहिजे. जमिनीची धूप झाल्याने नद्या, नाले, तलाव, धरण यामध्ये गाळ साचून नदी, नाले, तलाव, धरण यांचे पात्र उथळ झाले. त्यामुळे पाऊस पडला की नदीचे पाणी शेतीमध्ये घुसू लागते. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. औद्योगिक विकास करताना मोठ्या प्रमाणावर महामार्गाचे बांधकाम करतो. त्यावेळी नदी, नाले यांचे पात्र नकळतपणे क्षतिग्रस्त होतात. त्यामुळे नदी, नाल्यांचे नैसर्गिक पात्र अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये नदी, नाले, तलाव, लहान मोठी धरणे यात साचलेला सुपीक गाळ शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीत नेऊन टाकायला परवानगी दिली पाहिजे. त्यामुळे खडकाळ जमिनीचे सुद्धा चांगल्या उपजाऊ जमिनीमध्ये रूपांतर होते. गाळ उपास केल्याने नदी पात्रातील पाणी बाहेर येणार नाही व शेतीचे नुकसान होणार नाही. धन्यवाद.